जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। इस वर्ष किसानों की दिवाली अच्छी गुजरेगी। नागपुर जिले में जून से अगस्त तक अतिवृष्टि के बाढ़ के कारण कृषि भूमि और किसानों को हुए नुकसान की भरपाई के पैसे किसानों के खाते में जमा हो गए हैं। करीब 82% किसानों को मुआवजा मिल चुका है और बाकी किसानों को अगले 2 से 3 दिनों में मुआवजा मिल जाएगा। पैसा सीधा उनके खाते में जमा किया जाएगा। ऐसी जानकारी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने दी। नागपूरचे सगळे शेतकरी मित्र आहेत त्यांना माझा नमस्कार। मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नागपूर। आज आपल्यासाठी हा मी व्हिडिओ जो रेकॉर्ड करतो महत्त्वाचा एक विषय आहे की महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी म्हणून एक हा पोर्टल आणि ॲप लॉन्च केला आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःहून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काय पीक लावलेलं आहे त्याचा फोटो GPS लोकेटेड फोटो घेऊन त्याला अपलोड करायचा आहे, जेणेकरून आता कोणताही मॅन्युअल इंटरफरन्स राहणार नाही आणि तुम्ही जे पेरलाय तेच आम्हाला इथे शासनाला इथे दिसणार आहे। परंतु आता जेव्हा आम्ही याचा अभ्यास केला आणि बघितलं, आतापर्यंत फक्त 30% शेतकऱ्यांनीच आपलं पीक पाहणी करून घेतलेलं आहे। मागच्या एक हप्त्यामध्ये परफॉर्मन्स आपला चांगला आहे, परंतु अजून जवळपास 60% ते 65% शेतकरी आपले राहिलेले आहे आणि शासनाने हे बाब 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवलेली आहे। आता हे एक पीक पाहणी महत्त्वाचं यासाठी आहे की याच्यानंतर सगळे अनुषंगिक बाबी जे शेतकऱ्यांना जो लाभ भेटतो, SDRFचा लाभ, इन्शुरन्सचा लाभ, सगळं त्याच्यामध्ये आता धान खरेदी पण सुरू होणार। त्याच्यामध्ये सगळ्यांनी जो एक पीक पाहणीचा जो पेरा आहे तोच ग्राह्य धरणार आहे। त्यामुळे फ्युचरमध्ये तुम्ही एक पीक पाहणी ह्या ॲपवर नोंद न केल्यामुळे आपण कोणत्या तरी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, यासाठीच मला आपल्यापर्यंत आज पोहोचायचं होतं। तर माझी आपल्याला कडकडीची विनंती आहे की तात्काळ, आणि काही शेतकरी जे गरीब आहेत त्यांना दुसरे शेतकरी पण मदत करू शकतात। एका मोबाईलवरून जवळपास 30-40 आपण हे अपलोड करू शकतो। यामध्ये आमची शासकीय यंत्रणा सुद्धा याच्यामध्ये उतरलेली आहे। आमचे तलाठी, आमचे ग्रामसेवक, आमचे कृषक सगळे शेतामध्ये आहे, त्यांची तुम्ही मदत घ्या। जर एखाद्या शेतकऱ्याला अडचण येत असेल तर त्यांनी जवळच्या आपल्या तलाठ्याला, ग्रामसेवकाला किंवा कृषकाला तुम्ही संपर्क साधा आणि ते करून घ्या। माझी अजून एकदा कडकडीची विनंती आहे की पुन्हा फ्युचरमध्ये जर शासनाने काही लाभ दिला, इन्शुरन्स आला, तुम्हाला टाइमली पेमेंट केल्याचं अनुदान तुम्हाला जर आलं तर ते एक पीक पाहणी न केल्यामुळे राहून जाईल, असं व्हायला नको। त्यामुळे येत्या 10-12 दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं ई पीक पाहणीवर आपलं नोंद करून घ्या आणि आमच्या प्रशासनाला सहकार्य करा। धन्यवाद। कोल्हापुर जिला गांधीनगर रोड में अतिक्रमण के बारे में सार्वजनिक बांधकाम कार्यालय को अतिक्रमण हटाने के लिए निवेदन दिया था, फिर भी कोई कार्यवाही नहीं हुई। इस बात को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष की ओर से नारेबाजी की गई। अध्यक्ष अविनाश शिंदे इनके नेतृत्व में गांधीनगर के मुख्य रोड पर रास्ता रोको आंदोलन किया गया और शासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की गई। संबंधित व्यक्तियों को निवेदन देकर 4 दिन के अंदर अतिक्रमण नहीं हटाया तो बड़ा आंदोलन छेड़ने का इशारा दिया गया। इस वक्त अमर कामले, सुभाष कामले, अंकुश वराले, नितिन कामले, संतोष कामले सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं गेल्या शुक्रवारी बांधकाम विभागास एक निवेदन दिलं होतं की मुश्रीकडून जो नैसर्गिक वडा जातो तो पुढच्या नदीला मिळतो, त्या वड्यावरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाच्यामुळं गेल्या 2 दिवसापासून जो सततधार पाऊस पडला, त्या सततधार पावसामुळं गांधीनगरमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 फूट गणेश टाकीजवळ पाणी आलं होतं। त्यामुळं नागरिकांचं तर हाल झालेच, परंतु त्याचबरोबर इथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा हाल झालं। त्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं। बऱ्याच जणांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर त्या मोठ्या पाण्यामध्ये अडकून पडलं। त्या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं की तत्काळ वड्यावरले जे अतिक्रमण आहे आणि तावडे हॉटेलपासून जे रुकणीला जाणाऱ्या मेन रोडवरले जे अतिक्रमण आहे ते तत्काळ काढून रस्ता आणि वडा नैसर्गिक मुक्त करावा, अशा पद्धतीने निवेदन दिलं असताना सुद्धा संबंधितांच्यावर या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही। त्याचा आम्ही सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि आमचा असा आरोप आहे की 2 दिवस जर यांना मुदत दिली असेल तरी जर त्यांनी कारवाई करत नसतील तर आमचा असा आरोप आहे की याच्या पाठीमागं काहीतरी गोडबोल आहे आणि त्याचं भांडं फोडल्याशिवाय आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते कदापि बसणार नाही, असे मी आपणास अभिवचन देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मैं इस
एक देश का नागरिक हूँ, मैं संविधान कानून में विश्वास करता हूँ, इसलिए जो कोई मुझसे पूछताछ करेगा मैं उन लोगों के सवालों का जवाब देने के लिए तैयार हूँ। ऐसा स्पष्ट रुख राज्य के विपक्ष के नेता अजित पवार ने आज प्रेस वार्ता में कहा। एक बार फिर आपसे पूछताछ की जाएगी, ऐसा जब पत्रकारों ने सवाल किया तब अजित पवार ने अपनी स्थिति स्पष्ट की। एक मिनिट, 2012ला का काहीतरी 9ला काहीतरी दर प्रत्येक वेळेस तिथं अजित पवारचं नाव येतं. अजित पवार आणि 75 ते 75ची नाव येत नाही, अजित पवार. की तुम्हाला पण टीव्हीला अजित पवारचा फोटो, अजित पवारचं नाव, हेडलाईन. मी काल पण सगळ्या पेपरमध्ये बघितलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. मागं चौकशी सहकार विभागाने केली होती, रिटायर न्यायाधीशांनी केलेली होती, सीआयडीने केलेली होती, एसीबीने केलेली होती, ईओडब्ल्यूने केलेली होती. पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली, मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली, मीडियामध्ये जी पाहिली, की पुन्हा ईओडब्ल्यूला काय सांगितलं का नाही मला काही माहिती नाही. मी एक नागरिक आहे, माझी पद्धत अशी आहे, मी संविधान कायदा नियम मानणारा एक सहकारी आहे. त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तर देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे. राज्य के जल आपूर्ति मंत्री गुलाबराव पाटिल अपने बयानों की वजह से चर्चा में रहते हैं, लेकिन अब गुलाबराव पाटिल अपने विवादित बयान को लेकर चर्चा में आ गए हैं। पानी की कमी की समस्या का जवाब देते हुए गुलाबराव पाटिल ने कहा है कि बाढ़ की वजह से तकनीकी पानी की पैदा हो रही है, इस पर पंप बंद है तो फिर पानी आसमान से गिरा है क्या? ऐसा विवादित बयान जल आपूर्ति मंत्री गुलाबराव पाटिल ने दिया। इसलिए पानी की समस्या को उठाने वाले नागरिकों ने इस बयान पर नाराजगी जताई है। आजची कोणाला धमकी दिली असं त्यांनी जाहीर करावं, विनाकारण वाऱ्याला लाथा मारू नये. माझा धंदा हा धमकी देण्याचा नाही आहे, लोकांची कामं करण्याचा आहे. जे काम करत नाही ते उलट्या गोष्टी करत असतात, त्यामुळे त्यांनी काम करावं, विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. आपल्या भागामध्ये पाणी मिळते लोकांचे हाल होतं असे म्हटलं जातं की पाणी पुरवठा मंत्री आहे, काय ते देत नाही पाणी आपल्या जालना तालुक्याला. हे बघा, नद्यांना पूर आल्यामुळे जे पाण्याचे पंप आहे ते पूर्ण नदीच्या पाण्यात आहे आणि त्याच्यामध्ये गाळ साठल्यामुळे साहजिक ते पंप बंद आहे. पंप बंद झाल्यामुळे एकट्या धरणगावमध्ये नाही तर एरंडोल असेल, धरणगाव असेल, जळगाव असेल या ठिकाणी दूषित पाणी येत आहे. त्यातले त्यात गाळ साठल्यामुळे पंप बंद झालेले आहे. ते दुरुस्त करण्याकरता पाणबुडीसुद्धा पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, एवढी पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. आता नदीला पाणी आल्यानंतर नदीमध्येच जर पंप सेट आहे, नदीमध्येच जर विहीर आहे तर का पाणी काय आकाशातून टाकतील काय? निश्चितपणाने पाण्याचा तुटवडा आहे, पण तो तांत्रिकदृष्ट्या तुटवडा आहे, याचं भांडवल कोणी करू नये. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। विभिन्न विषयों पर 3 माह के वर्षावास सत्र के दौरान और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध और उनका धम्म इस ग्रंथ पर धम्म देशना द्वारा किया गया। वर्षावास का कालखंड अश्विन पूर्णिमा तक समापन होगा। वर्षावास समापन के अनुसार भिक्षु संघ का संघदान और सामाजिक, शैक्षणिक, खेल, कला, साहित्य आदि कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। चिवरदान सेरेमनी म्हणजे कठीण चिवरदानाची पद्धत, दान देण्याची पद्धत अशा प्रकारचा कार्यक्रम आणि महापूजन ही परंपरा बुद्ध काळापासून सुरू आहे। रात्रीपासून तो संपूर्ण एक रात्र
तर 5 दिवस 10 दिवस 6 महिनेपर्यंत अखंडपणे पाली भाषेतून गाता म्हणण्याची व्यवस्था आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये मैत्री भावना, नीतिमत्ता, ध्यान, एकाग्रचित्तता ह्या गोष्टी निर्माण होत असतात आणि एक समानतेचा समाज, नीतिमान समाज ह्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे समाजामध्ये. यासाठी हे पर्व राबवल्या जात असते, ह्या गोष्टी राबवल्या जात असते. आज जे काही वर्षवास, जे काही धार्मिक वातावरण कुठल्याही धर्माचं हे बुद्ध काळाची देण आहे. कारण भगवान बुद्धाने वर्षवास सुरू केला तेव्हापासून अनेक साधू संत पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक कर्तव्य पार पाडतात. म्हणजे हा बौद्ध धर्माचा एक भाग आहे असं आम्ही समजतो. कारण बौद्ध धर्म आणि वर्षवास सुरू केल्यामध्ये जैन असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुस्लिम असो, पावसाळ्यात अनेक प्रकारचे सुपस्कार व्रत आदी करत असतात. ही भारताला बौद्ध धर्माची देण, भगवान बुद्धाची देण. या समारोहामध्ये विशेषतः विदेशातील जे व्यक्ती येत आहेत त्यामध्ये वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स हे एक संघटन आहे ॲडम्स, त्याचे अध्यक्ष पूज्य वेद पूजारी येणार आहे आणि ते संबोधित करणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व संघटनाचे सदस्य ते विदेशातील आहेत. त्यामध्ये थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम अशा अनेक संघटनांचे 25 देशांच्या संघटना सदस्य भाग घेणार आहे आणि काही प्रत्यक्ष आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे घेतील. एसी प्लांट में खराबी से रायगढ़ जिले के अलीबाग में आरसीएफ कंपनी में बड़ा धमाका होने की घटना सामने आई है. हादसे में 4 लोगों की घटनास्थल पर ही मौत हो गई है और 3 लोग हादसे में घायल हो गए हैं. आरसीएफ ब्लास्ट में घायल व्यक्तियों के नाम शहीद मोहम्मद सिद्दीकी, जितेंद्र शेलके, अतिनादर मनोज है और आरसीएफ विस्फोट में मारे गए व्यक्तियों के नाम अंकित शर्मा, फैजुन जुनेद शेख, दिलशाद आलम इदनी की है. साथ ही आरसीएफ कंपनी में विस्फोट की सूचना मिलने के बाद पुलिस अधीक्षक सोमनाथ घरगे और अलीबाग तहसीलदार ने घटनास्थल पर जाकर हादसे का जायजा लिया. आज आरसीएफमध्ये एसी इन्स्टॉलेशनचं काम चालू होतं कंट्रोल रूममध्ये. साधारणतः 4:45च्या दरम्यान त्या ठिकाणी कॉम्प्रेसरचा ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामध्ये 3 जण मयत झालेले आहेत आणि 3 जखमी आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारची वायुगळती किंवा इतर कोणतंही काही असं नाही आहे आणि या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 3 मयत आहेत आणि 3 जण जे आहेत तर जखमी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आलेलं आहे. पुढची माहिती जी अधिक घेऊन आपल्याला देण्यात येईल. पुलिस और शिक्षकों के मुद्दे पर विपक्ष के नेता अंबादास दानवे ने राज्य सरकार पर निशाना साधा है. पुलिस विभाग में तबादला करने की जरूरत है, लेकिन सरकार फिलहाल पुलिस अधिकारियों का तबादला नहीं कर रही है. बिना सहायता अनुदानित प्राप्त स्कूल के शिक्षक 10 अक्टूबर से विभिन्न मांगों को लेकर आज़ाद मैदान में भूख हड़ताल पर है. सरकार ने 20, 40, 60, 80 के दशक के राजनेताओं को श्रद्धांजलि दी है. सरकार के पास इन शिक्षकों के सवाल पर ध्यान देने का भी समय नहीं है. सरकार की ओर से सिर्फ झूठे आश्वासन दिए जा रहे हैं. शिक्षकों की एक ही मांग है कि सब्सिडी की राशि दी जाए, लेकिन दानवे ने आरोप लगाया है कि सरकार उनकी मांगों को अनदेखा कर रही है. परंतु पोलिसांच्या बदल्या आत्ताच्या घडीला करण्याची आवश्यकता आहे, परंतु सरकार या बदल्या सुद्धा करत नाहीये. म्हणून या सुद्धा बदल्या लवकर झाल्या पाहिजे अशी भूमिका आमची आहे. शिक्षक बसलेले आझाद मैदानावर उपोषणाला विना अनुदानित शाळेंचे 20, 40, 60, 80चं धोरण, परंतु सरकारने हे सरकार या धोरणाला तिलांजली देते. शिक्षक मागच्या 10 तारखेपासून बसलेले आहेत, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. सरकार खोटे आश्वासनं देतं. अघोषित शिक्षक सुद्धा बसलेले जे 21 वर्षापासून वेठबिगारासारखं काम करतात, यांना फक्त घोषित करावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. नंतर आपल्याला 20 द्यायचं का 40 द्यायचं हा नंतरचा विषय, परंतु किमान घोषित करावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. सरकार या सगळ्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। अत्यधिक बारिश के संकट के कारण किसानों को दयनीय स्थिति का सामना करना पड़ रहा है। फसलों का भारी नुकसान हुआ है। विदर्भ और मराठवाड़ा में किसानों की हालत बद से बदतर हो गई है। क्षतिग्रस्त कृषि के पंचनामा में भी प्रशासन की उदासीनता नजर आ रही है। पूर्व मंत्री धनंजय मुंडे ने इस मुद्दे पर शिंदे फडणवीस सरकार की कड़ी आलोचना की है। एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष आवाज उठवतोय, पण शेवटी सरकारने मदत करायचीच नाही ठरवली। हे सरकार काही जनतेच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही आहे। महाराष्ट्रात फार अतिशय भयंकर राजकीय परिस्थिती होती। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे हे सरकार आले। अशातला हा भाग नाही आहे। हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी आले, त्यामुळं त्यांना त्यांच्या स्वार्थाच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही। शेतकऱ्याचं नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा का न करावा हे त्यांना कळत नाही। विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचं स्थान असणारा, संवैधानिक पदावर असणारा व्यक्ती ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेसही त्या मागणीकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणं हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या एकूण आजपर्यंतच्या राजकीय संस्कृतीला परवडणारं नाही आहे। हे लक्षात घ्या, ह्या शिधा उपलब्ध होणारच नाहीत। ह्या सगळ्या लोकप्रिय घोषणा आहेत। ह्या लोकप्रिय घोषणा ह्या सरकारचा प्रेझेन्स कुठंतरी पब्लिकमध्ये व्हायला पाहिजे। दिवाळीच्या अगोदर 1000 रुपयामध्ये शिधा देण्याच्या संबंधातली जी घोषणा आहे ते आज प्रत्येक माध्यमच आम्हाला येऊन सांगतो, प्रत्येक व्यक्ती येऊन सांगतो की असा 1000 रुपयामध्ये कसलाही शिधा आम्हाला मिळालेला नाही आहे। यापूर्वीही त्या मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आता पुढे कसं काम करतील आता हे मला त्या प्रश्न विचारायच्या ऐवजी त्यांना विचारलं पाहिजे की खरंच त्यांना काम करायचं का नाही ते। आता यादीत कुणाचं स्थान असावं ही भाजप काही यादी मला विचारून ठरवत नाही। तसं असतं तर फार आनंद झाला असता। भारतीय जनता पार्टी संबंध देशामध्ये जे काही रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांना 10 जन्म घ्यावा लागेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी फुटत नाही। राज्य नियोजन मंडल के कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ने प्रेस संवाददाताओं से बात करते हुए कहा कि हम पिछले 30 सालों से कोल्हापुर के कालमवाड़ी की पानी की पाइपलाइन विविध कारणों से ठहरी थी। अब 4.25 कोटी की पानी की पाइपलाइन जल्द ही शुरू हो जाएगी। साथ ही कोल्हापुर के लिए सीधी पाइपलाइन योजना के तहत मुख्यमंत्री शिंदे द्वारा 100 करोड़ की धनराशि की स्वीकृति दी गई। जवळपास 30 वर्ष कोल्हापूर शहराला काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी पुरवठा व्हावा ही मागणी होती। आपल्याला माहिती आहे 2009 साली मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो आणि 2011ला विधानसभेच्या पायऱ्यांवर अमरण उपोषणाला बसलो आणि कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना 425 कोटीची मंजूर झाली आणि त्यानंतर गेले 8 ते 9 वर्ष ही योजना रखडली होती। मी आता कोणावर आरोप प्रत्यारोप काय करणार नाही, पण आता सरकार शिवसेनेचं आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं आहे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचं आहे आणि एक सक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून या राज्याला मिळालेला आहे। उपमुख्यमंत्री सक्षम देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून या राज्याला मिळालेला आहे। लवकरात लवकर काळमवाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईननं पाणी पुरवठा होईल आणि मोठ्या प्रमाणात नागरिक त्याचं अभ्यंग स्नान करतील असं मला या ठिकाणी म्हणलं तर चुकीचं। डॉक्टर मनसबदार उपसभापति पंचायत समिति माजलगांव मित्र मंडल द्वारा आयोजित रक्तदान शिविर में 55 रक्तदाताओं ने रक्तदान किया। बीड़ तालुका माजलगांव पात्रुड में रक्तदान शिविर का उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष जयदत्त नरवड़े, मजलगांव कारखाने के संचालक प्रकाश नाना शिंदे ने किया। इस मौके पर पात्रुड के सरपंच कादिम मनसबदार, लौल के पूर्व सरपंच बाला साहेब शिंदे,
अजीम मनसबदार, विलास मोरे तथा अन्य गणमान्य सहित सभी ग्रामीण मौजूद। माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर वसीम भैया मनसबदार यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी देखील आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिरामध्ये पातूर व परिसरातील 100 ते 200 युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं होतं आणि यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।